तर टी1 या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण सैन्य या गावात आलेलो आहोत. चौरंगी लढत आहे आणि चौरंगी लढत संदर्भात आज आपण काही प्रश्न त्यांना विचारणार आहोत. सर, ही चौरंगी लढत आहे, कसं पाहत आहे आपण? कसं काय असं चौरंगी होतच राहतात इलेक्शन काय त्याचप्रमाणे होईल. तुमच्या गावात पण उमेदवार उभे आहेत, आहे ना. ते म्हणजे मशालीचे. काय सांगू शकता तुम्ही? मशाल चालत ना. हा का? कोण आहे उमेदवार? आहे लंगे. लंगे का? आणि जिल्हा परिषदेला कोण चालेल? बहुतेक पोकळे चालेल. हा का? डॉक्टर आणि तुमच्याकडून कोण चालेल पंचायत समितीला तुमच्या गावात? आता आमचा उमेदवार आहे ना. त्यामुळे तुम्ही पंचायत समितीला आमच्या इकडं लंगे मॅडम लक्ष देणार आणि जिल्हा परिषदेला पोकळे यांच्याकडे लक्ष देणार आहे. एकंदरीत तुमच्या गावाचं वातावरण कोणत्या उमेदवाराकडे जास्त दिसते तुम्हाला? माझ्या माहितीप्रमाणे हा. पोकळेच जास्त वाटतं. नक्कीच आज आपण यांची चर्चा करू. काय वाटते तुम्हाला सध्याचं वातावरण पाहता? आता हे अजितदादा गेल्यामुळं थोडासा परिणाम झाला. हा, म्हणजे लोकांवरती अगदी बऱ्याच प्रकारे परिणाम झाला. लोक बाहेर प्रचाराला कुठं बंद आहे प्रचार टोटल. हा, पण प्रचारात 3 दिवस त्यांनी एक प्रकारे दुखवटा पाळलेला आहे. आता प्रचार कुठेतरी उमेदवारांचा चालू झालेला आहे. तर चौरंगी लढत आहेत आणि तुमच्या गावात पण उमेदवार आहेत. चौरंगी लढत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती का तुम्ही कसं पाहता? नाही, संमिश्र आहे सगळं. हा. असं कुणालाच जास्त किंवा एकतर्फी चाललं असं काही नाही. हा. सर्वांना जिल्हा मतदान होईल. परिषदेला कोण कोण कुठून जास्त पार्ट जर दिसते तुमचं? आता संविधानिकडनं मिश्र आहे सगळं. मिश्र कुणाकडेच आहे. हा, बस आणि बस. पंचायत समितीला पंचायत समितीला गावचा उमेदवार असल्यामुळं थोडस गावचा कल थोडा तिकडे झुकू शकतो ना, नाही का? नक्कीच नक्कीच. तर आपण यांना पण विचारू, काय वाटते तुम्हाला, कसं राहणार आहे वातावरण एकतर पंचायत समितीचं? पहिलं पंचायत समितीचं सांगा. काय सांगता नाही येत आपल्याला. आणि जिल्हा परिषदेचं ते पण नाही सांगता येत. पण कोणत्या साईडने जास्त करून कल राहणार आहे तुमच्या गावाचा? आमच्या गावाचा कल मशालकडून चालणार आहे. मशालचे कोण उमेदवार आहे? मशालचं जयश्रीताई लंगे हा. आणि बाळासाहेब डांगे आणि दोन्ही पण उमेदवार चालणार का? दोन्ही पण चालणार गावातून. गावातून चांगल्या मताने ते, चांगल्या मताने जिंकू येतील. शकता. बाकीचे पण उमेदवार आहेत, राजेंद्र दादा गावडे आहेत, परत पोकळे आहेत, परत दामवाना गोडे आहेत. त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? ते ओपन गटात ओबीसी उभे राहिल्यामुळं हा. आमचा ओपनलाच जास्त पाठिंबा आहे. ओपनला जास्त पाठिंबा तुमचा राहणार. काय पक्षांचं हे झाले, पक्ष पण नाही, व्यक्ती म्हणून मतदान होईल. व्यक्ती म्हणून मतदान. नक्कीच यांनी खरंच पक्षाचा संबंध नाही, माणूस बघून मतदान होईल. माणूस. मग आपला माणूस कोण? आमच्या हक्काचा माणूस? आमच्या गावचा उमेदवार आहे ना. हा हा. तुमचा कल तुमच्या गावाच्या उमेदवाराकडे हा, आम्ही पक्ष न बघता गावचा उमेदवार म्हणून ना त्याच्याकडे बघणार. आणि जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद आमचा उमेदवारच नाही, त्यालाही माणूस बघून बघणार. हा, मी तरी म्हणजे नक्कीच काय चौरंगी लढत आहे. तुम्ही बोला, चौरंगी लढत आहे, कसं वातावरण वाटतंय तुम्हाला? वातावरण सध्या कसं आहे, हा. इथं हमेशाच ज्यांना तिकीट पाहिजे त्यांना सर्वसामान्याला चान्स भेटत नाही. त्याच्यामुळं आता जास्त करून लोकांचा कल सर्वसामान्याकडे, सर्वसामान्य मग कोण आहे? तो मशालकडे. मशालचे कोण उमेदवार? जयश्रीताई लंगे हा. आणि डांगे, बाळासाहेब डांगे. इतर पण काय उमेदवार आहे? एकतर जरी असलं तरी कायमच त्यांना उमेदवारी पाहिजे म्हणलं असं शक्य होत नाही ना. बाळासाहेब म्हणजे डांगेंना तुम्ही- ऐकून घ्या, गरिबांना चान्स भेटणार कधी? हा. यांनीच जर प्रत्येक वेळेला ओबीसी आलं तरी यांनीच उभं राहायचं, राखीव आलं तरी यांनीच उभं राहायचं, सगळंच यांनी करायचं. मग हे बाकीच्यांना चान्स द्यायचे कधी? त्याच्यामुळे बाळासाहेब डांगेंकर तुमचा हो. कल आहे. आणि तुमच्या सविन्य गावातून मत कसं होणार आहे तरी चौरंगी लढत असल्यामुळे? नाही, आमच्या गावातलं जवळजवळ 1% मतदान होईल. 50% मशाल का असं हा. का 70-80%? 70-80% मशाल मशाल. चिन्हाकडे हा, मशाल. वातावरणाकडे. वातावरणाचा विषय असा आहे की अनेक वर्षे ओबीसी समाजाला तिकीट मिळत होतं आणि आता आमच्या मराठी समाजाला तिकीट मिळाले. दोन्ही तिकीट मराठा समाजाला आहे. जिल्हा परिषदेचं तिकीट बाळासाहेब डांगेला आहे आणि
पंचायत समितीचं तिकीट जयश्रीताई लंगेरला आहे. त्यामुळं आमच्या गावचे उमेदवार असल्यामुळे आम्ही गावच्या उमेदवारांनाच मतदान करणार. काय वाटते चौरंगी लढत आहे, जिल्हा परिषद 4 उमेदवार उभे आहेत आणि तुमच्या गावात पण उमेदवार उभे आहेत, तर तुमचा कल कुठे राहणार आहे? आता कसं आहे, शेवटी गाव आहे, गावातला हे जरी असलं तर ते अभिमान असतो. गावातले जे आमच्याकडे महिला उभी असली तर गाव आमचं एक जुटीने त्यांना सहकार्य करणार असा सर्वांचा एक मताने निर्णय झालेला आहे. जिल्हा परिषदेला कोणाला तुम्ही आता त्या कसं आहे, ती चौरंगी लढत आहे, त्यामुळे सांगतेच ना कोणाचं काय होईल काय. पण आज रोजी आमच्या जी महिला उभी आहे तिचं आम्हाला 90% असं येण्याची हे खात्री लढत असल्यामुळे जिल्हा परिषदेला 4 उमेदवार उभे आहेत आणि पंचायत समितीला पण काही उमेदवार उभे आहेत. महिला आहे विशेष करून राखीव. आपण एकंदर या सर्व इलेक्शनकडे कसं पाहतो? सर्व इलेक्शन सर्वच उमेदवार चांगले आहेत. हा. पण आमच्या इथं आहे ना, आमच्या गावचे माजी सरपंच संतोष शेट मेंढे ना का, जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतो. आमचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या माग जीव ओतून काम करतात आणि त्यांनी मागच्या वेळेस विधानसभेला पण निर्णय घेतला, 730ची आघाडी दिली होती. त्याप्रमाणे आता काय अजून आम्हाला त्यांनी कळवलं नाही, पण ते सांगतील तसं आम्ही करू. कोण आहे सरपंच मेंढे? संतोष सदाशिव मेंढे. हा, कोण आहे? कुठे येते आता? कुठे भेटते? ते आता ते मुंबईला असतात, कामानिमित्त उद्योजक आहेत. तुमच्या गावात पण उमेदवार आहेत पंचायत समितीला, त्याकडे तुम्ही कसं पाहता? एक गावचा उमेदवार म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता? नाही चांगले आहेत की. आमच्या गावचा आम्हाला अभिमानच आहे. आमच्या गावचे उमेदवार म्हटलं आमचं गाव 100% त्यांच्या मागे उभे राहील. रंगी लढत आहे, कसं पाहता त्याकडे? टाकळी आहे जी जिल्हा परिषद गटात जागा ओपनची आहे, त्यामुळं इथं मराठा समाजाच्या उमेदवार त्याला प्राधान्य राहील. आणि इथं आमच्या गावात पंचायत समितीचा उमेदवार असल्यामुळे त्याच्या पाठीमागे उभं राहणं आमचं कर्तव्य आहे सगळ्यांचं. सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं इलेक्शन चालू झालेले आहे आणि चौरंगी लढत आहे. आपण या लढतीला कसं पाहता आणि कोणता उमेदवार दावेदार राहणार या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये आणि पंचायत समिती इलेक्शन मध्ये? हे इलेक्शन तसं आता आमची ओपनची जागा इथं टाकळे आहे, जिल्हा परिषद ओपन साठी सुटलेलं आहे, पण त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे थोडंसं. त्यामुळे आता वातावरण चाललंय हा. काय डांगे हे आपले घोडे काय राजेंद्र आहे. आता याच्यामध्ये रणधुमाळी चालू आहे. काय याच्या माझा मतदार शून्य झालाय. काय कोणाला योग्य मतदान करायचं, जिथं आपली कामं होतील काय करतील आता आतापर्यंत आता पाहूया आता काय. हा तर वातावरण कोणचं जास्त राहील चांगले रीती? हा पारड कोणचं जड राहील? जड आता हे याच राहील ना, कोणचं हा, कोणचं? बाळासाहेब बाळासाहेब डांगे बाकीचे पण उमेदवार आहेत ना, ते पण आहेत. आता सांगू शकत नाही. म्हणतात जड मला जाईल, झाडा दिसतोय सरस राहील, पण आज कोण कोणाला खाईल, फळ सारा हा डोळ्याने पाहिजे. काय असं आहे. आता हे सगळे कसलेले आहेत. काय कधी कोणाला नाही प्याले, 12 गावाचं पाणी प्याले, पक्की तालमीत तयार झाले तेव्हा लढाया मैदानी आले. तसं हे लढायला आली तर याच्यामधून कोणाचा विजय होतोय, ज्यांचा जनार्दन आहे ते सांगतील. काय कौल त्यांचा मिळेल आपल्याला. चौरंगी लढत आहे, जिल्हा परिषदेचं इलेक्शन चालू आहे आणि पंचायत समितीचं उमेदवार पण उभे आहेत. तुम्ही या एकंदरीत राजकारणाकडे कसं पाहता? राजकारण सध्या गडूळ झालेले आहे. हा. 4 पक्ष एक जागे, हा. काही सांगता येत नाही कोणचं सीट लागेल ती. पण जिल्हा परिषदेला कोणचं सीट येईल निवडून किंवा कोणचं वातावरण राहणार? वातावरण तसं 4ही पक्षांचं चांगलंच आहे. हा. पण कुठला उमेदवार वर आहे, कोणता उमेदवार नाही सगळ्यांनी तशी बरोबरी ती सरी. लढत कोणच्यात राहणार आहे? कोणात राहणार? राजू गावडे आणि डॉक्टर बोकळे यांच्यात लढत राहणार का? आणि